ठाण्यात काँग्रेसचा मशाल मोर्चा, वोट चोरी आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचा मोर्चा। मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, तहसीलदार विद्याचरण कडवरकर यांचं आवाहन। हिंगोलीच्या शेवाळा गावात पूरस्थिती, 200 घरांमध्ये घुसलं पुराचं पाणी, संसार उपयोगी साहित्यांचं अन्नधान्य गेले वाहून, घर पाण्याखाली, मात्र प्रशासनाचा कोणताही कर्मचारी गावात दाखल नाही। परभणीच्या गंगाखेड विधानसभेतील 3 तालुक्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार रत्नाकर गुट्टे यांची मागणी। हिंगोलीत कयाधू नदीचे पाणी शिरले कंपनीत, लाखो रुपयांच्या मशिनरी बुडाल्या पाण्यात, कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान। धाराशिवच्या कळंब शहरात मुसळधार पाऊस, व्यापारी संकुलात पुन्हा शिरलं पाणी, व्यापाऱ्यांचे नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन। शेतकरी शेडच्या जागेवरील बांधकाम प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा, पण महामंडळाला उच्च न्यायालयाचे आदेश। कल्याणच्या एमपीएससी मार्केटमधील प्रकरण। सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात, लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दावा। वांगचुक यांच्या बांगलादेशच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।